नमस्कार, मी प्रेमा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर हा माझा पहिला व्लॉग असणार आहे आणि आज या व्लॉगमध्ये आपण कराडमधील प्रीतिसंगम घाट आणि स्वर्गीय श्री यशवंतरावजी चव्हाण यांची समाधी बघणार आहोत। तर तिथे जाण्यापूर्वी दोन्ही गोष्टींविषयी थोडीशी माहिती सांगते, थोडक्यात माहिती सांगते। तर सर्वांच्या मनात आधी प्रश्न हा येतो की कृष्णा कोयना नदीच्या संगमाला प्रीती संगम असंच का म्हटलं जातं। तर त्याला कारण ही तसंच आहे। तर कृष्णा, कोयना, सावित्री, वेण्णा आणि गायत्री या 5 नद्यांचा उगम महाबळेश्वर येथे होतो। तर कृष्णा आणि कोयना नदीचा उगम जरी तिथे होत असेल तरी त्यांची वाहण्याची दिशा ही वेगवेगळी आहे। त्या एकमेकींच्या बहिणी असल्याप्रमाणे आहेत आणि त्या वेगवेगळ्या दिशेला वाहत जातात आणि कराडमध्ये त्या एकमेकींच्या अगदी समोरासमोर येऊन भेटतात। तर असा जो संगम असतो खूप दुर्मिळ आहे, कारण अशा नद्यांचे प्रवाह असे कधी समोरासमोर येऊन भेटत नाहीत। तर अशा पद्धतीचा संगम होतो, म्हणूनच त्याला प्रीती संगम असं म्हटलं जातं। आणि दुसरी गोष्ट की स्वर्गीय श्री यशवंतरावजी चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते। तर हे त्यांचं खूप महत्त्वाचं पद जरी असेल तरी ते एक महाराष्ट्रातले अशी व्यक्ती आहे की एक लोकनेता, राजकारणी व्यक्ती आहे की ज्यांनी केंद्र शासनमध्ये त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी केंद्र शासनात खूप महत्त्वाची पदे भूषवलेली, म्हणजे ती काही काळासाठी का असेना पण त्यांनी परराष्ट्र मंत्री, गृहमंत्री, संरक्षण मंत्री तसेच त्यांनी उपपंतप्रधान हे पदही भूषवलेलं आहे। तर त्यांचं निधन दिल्लीमध्ये झालंय, पण त्यांची समाधी स्थळ हे कराडमध्ये आहे। तर आपण तीही बघणार आहोत आणि तुमच्या सर्वांसाठी एक माझ्याकडे खूप छान सरप्राईज आहे। तर ते सरप्राईज बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर आपण घाटावर आलेलो आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता स्वर्गीय श्री यशवंतरावजी चव्हाण यांनी प्रीतिसंगम विकसित परिसर जो आहे तो विकसित करण्याबाबत एक पत्र लिहिलेलं होतं। त्याचा सारांश इथे दिलेला आहे, त्या पत्रामधील सारांश तर तो इथे आहे। आणि हा समाधीस्थळाकडे जाण्याचा मुख्य रस्ता आहे, मेन गेट आहे। आम्ही ते वीकडेजला आलेलो, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता अजिबात गर्दी नाही आहे आणि खूप आरामात शांततेत तुम्ही सगळं काही बघू शकता। समाधीस्थळ किंवा घाट म्हणा, नदी किनारी आरामात बसू शकता, बगीच्यामध्ये बसू शकता। तर इथे समाधीस्थळाकडे जाताना तुम्ही चपला घालू शकत नाही, तर इथे जागा आहे, तिथे तुम्ही चपला काढायच्या आहेत कंपल्सरी, चप्पल अलाउड नाही आहे। आणि आकाशात बघा, इथे तुम्हाला पक्ष्यांचा छान थवा दिसतोय, खूप सारे पक्षी आहेत आणि हा जो नजारा आहे तो तुम्हाला नेहमी दिसत राहील। इव्हिनिंगला तुम्ही कधीही आलात तरी असे बरेच पक्षी तुम्हाला दिसत राहतील। तर आपण आता आज जाऊया आणि इथे एंट्रन्सच्या दोन्ही साईडला छोट्या छोट्या फुलांची खूप छान झाडी आहे। इथे गुलाबाची फुलंसुद्धा असतात, पण आता दिसत नाही आहेत बरेच ठिकाणी, पण असतात जनरली। तर अशी छानशी फुलं आहेत। इथे तुम्ही बघू शकता सूर्यास्ताची वेळ झाले, तिथे सूर्यास्त होताना दिसतोय। तर त्याच साईडने जी येते ती कोयना नदी आहे आणि जी समोरून दिसते ती कृष्णा नदी। ओके, आणि इथून तुम्ही बघू शकता मुख्य रस्ता, मी झूम करून दाखवते तुम्हाला, कदाचित व्यवस्थित दिसेल की नाही माहिती नाही, पण तो जो आहे तो सरळ रस्ता जो जातोय तो मेन गेटला जातोय। आणि इथे हा प्रीतिसंगम आहे।
मी खाली जाणारच आहे प्रीती संगमच्या इथे, जिथे ॲक्च्युअल संगम होतो नद्यांच्या किनारी. तर या पायऱ्या आहेत. इथे एक संगमेश्वराचं मंदिर आहे. तर आता खूप उशीर असल्या कारणाने मी आतून तुम्हाला दाखवू शकत नाही आहे, पण मी बाहेरून तुम्हाला दाखवते. तर हे आहे संगमेश्वराचं मंदिर. तर आतमध्ये एक पिंड आहे, शंकराचं देवस्थान आहे. तर आपण बाहेरूनच जाऊया. आणि इकडे जो आहे तो नद्यांचा संगम जिथे होतो तिकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे. तर इथे तुम्ही बघू शकता पूर्णपणे वाळू आहे पावलांचाही, म्हणजे चालताना सुद्धा त्या वाळूचा आवाज येतो. तर खूप जास्त ते हे सर्व वाळू पसरलेले इकडे. तर आता मी जिथे संगम होतो तिथे आलेली आहे. तर तुम्ही या साईडने सूर्यास्त होतो त्या साईडने जो नदीचा प्रवाह दिसतोय ही कोयना नदी आहे. आणि आता मी जे समोर दाखवते ती कृष्णा नदीचा प्रवाह आहे. मी थोडे झूम करून दाखवते तुम्हाला. तर ही कृष्णा नदी आहे. उजव्या साईडला तुम्हाला दिसत असेल त्याचा वरच्या साईडने व्ह्यू कसा आहे. तर समोरून कृष्णा येते, या साईडने कोयना, आणि समोरची दोन्ही मिळून संगम होऊन जी पुढे जाते ती कृष्णा या नावानेच ओळखली जाते आणि ती वाहत तशी सांगलीला जाते. तुम्हाला प्रीती संगम बाग आणि यशवंतराव चव्हाणांची जी समाधी आहे तर इथे संरक्षक कठडा दिसत असेल. तर काही वर्षांपूर्वी कराडमध्ये महापूर आलेला आणि त्यावेळेला बागेचं आणि समाधीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. तर हा संरक्षक कठडा तेव्हाच बांधलेला आहे. त्याआधी होताही, पण अशा पद्धतीचं बांधकाम नंतर झालेलं आहे. तर आता आपण बागेमध्ये जाऊया. तर ही आहे बाग आणि इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडे तुम्हाला दिसत असतील. तर इथे काही झाडांची नावे मी तुम्हाला दाखवते ज्यांच्या. तर इथे आहे जारूल ट्री शास्त्रीय नावाने, स्थानिक ताम्हण या नावाने स्थानिक लोक बोलतात, म्हणजे आपण बोलू शकतो. तर ही अशा पद्धतीची झाडे आहेत. जी महत्त्वाची झाडे आहेत तर त्यांना असं नावही दिलेलं आहे खाली की शास्त्रीय नाव काय आहे त्याचं आणि लोकली त्यांना काय बोललं जातं किंवा आपल्या ग्रामीण भाषेत आपण त्यांना काय म्हणतो. तर जेव्हा हे असं आता सायंकाळची वेळ होते त्याच्यामुळे इथे तुम्ही बघू शकता की ते जी लाईट्स वगैरे आहेत त्या सुरू व्हायला लागलेत आणि थोड्या वेळाने मंद आवाजात गाणीही सुरू होतील. तर खूप छान वाटतं यावेळी इथे फिरण्यासाठी. तसं बघायला गेलं तर इथे लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत फिरण्यासाठी बघण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर सर्वांनी आवर्जून एकदा प्रीती संगम बागेला भेट द्यायलाच हवी. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जागा आहे, फॅमिली येतात, कॉलेज ग्रुप्स येतात, कपल्स येतात. इथे स्टॉल्स दिसत असतील तुम्हाला, खूप सारे आहेत, पण आज वीकडे असल्यामुळे गर्दी खूप कमी आहे. सॅटर्डे संडे इथे खूप जास्त गर्दी असते. तर तुम्हाला मी कृष्णमाईचं मंदिर दाखवते, समोर दिसत असेल. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, सायंकाळ होत आले, अंधार पडतोय आता, तर आपल्याला तेवढा वेळ नाही आहे, सो मी बाहेरूनच दाखवते. हा जो आहे तो कृष्णा घाट आहे आणि इथे बरेच लोक काही स्टॉलवरून खायला घेतलं असेल तर इथेच पायऱ्यांवरती बसून खातात. तर
घाटावरून फिरून आलेलो आहोत. प्रीतिसंगम घाट आणि यशवंतरावजी चव्हाण यांची समाधी सुद्धा पाहिलेली आहे. तर माझ्याकडे एक सरप्राईज आहे आणि ते सरप्राईज हे आहे, पाहिलं तर हा प्रीतिसंगम घाटाचा खूप जुना फोटो आहे माझ्याकडे. माझ्या वडिलांनी त्यांना खूप अशी सवय आहे की ते जिथे कुठे जातात तर तिथे असे फोटोज काढले की एक आठवण म्हणून जवळ ठेवतात, स्वतः जवळ असते त्यांच्या. तर मी फोटो तुम्हाला व्यवस्थित दाखवते एकदा, एक मिनिट. तर हा बघा, हा फोटो आहे यशवंतरावजी चव्हाण यांची समाधी आणि कृष्णा घाट. तर इथे तुम्हाला दिसत असेल की हे पूर्ण वाळवंट आहे, म्हणजे फक्त ग्राउंड दिसतं इथे. तर इथे आत्ता सध्या प्रीतिसंगम बाग आहे आणि मी थोडंसं जाऊन तुम्हाला दाखवते. इथे तुम्ही बघाल ही यशवंतरावजी चव्हाण यांची समाधी आहे. इथे या पायऱ्या आहेत आणि तुम्हाला इथे जर टोक दिसत असेल तर हे संगमेश्वर मंदिर आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल, मी तिथून पायऱ्या उतरून जे खाली जाते, जिथे संगम होतो इथे जाते. तर इथे त्या पायऱ्या आहेत, हे संगमेश्वराचं मंदिर दिसतंय आणि इथे गेल्यानंतर या दिशेकडून जी आलेली आहे ती कोयना नदी आहे आणि ही इथून आलेली आहे ती कृष्णा. आणि इथे संगम होऊन ही जी जाते पुढे ही कृष्णा नदी आहे. तर हा फोटो अतिशय जुना आहे, म्हणजे हा साधारण एक 25 ते 30 वर्षांपूर्वीचा फोटो असेल. तर तुम्ही बघू शकाल इथे डेट तर नाही अनफॉर्च्युनेटली, कारण डेट तर नेहमी पप्पा ठेवतात इथे, पण हा नंबर आहे साधारण. हे पहिले जे फोटो असायचे ते त्याचे कॅमेरे तुम्हाला माहीत असेल, निकॉनचे वगैरे असायचे, त्यामध्ये रोल टाकले जायचे आणि असेच फोटो नंतर मग त्या रील्स डेव्हलप करून आणायचे, फोटोज प्रिंट करून आणायचे आणि मग ते आपण ठेवायचो आपल्याकडे. तर हा खूप अतिशय जुना फोटो आणि खूप छान अशी मेमरी आहे माझ्याकडे. ऑब्व्हियसली ती माझ्या पप्पांनी ठेवल्यामुळेच आहे माझ्याकडे. तर जर 50 वर्षांच्या वरचे जर कोणी असतील, ज्यांनी कोणी हा व्हिडिओ बघत असतील, तर कदाचित त्यांना त्यांच्या आठवणी ताज्या होतील हा फोटो बघून. तर तुमच्याकडे अशी काही आठवण असेल तर तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये मला सांगू शकता, शेअर करू शकता की हा फोटो जेव्हाचा आहे तेव्हा तुम्ही कृष्णा घाट पाहिलेला आहे किंवा प्रीतिसंगमचं जे ठिकाण आहे ते तुम्ही पाहिलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये. तर तुम्हाला ही आठवण माझी कशी वाटली किंवा हा फोटो याच्याविषयी तुम्हाला जर काही सांगावंसं वाटत असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगू शकता. तर आजचा व्लॉग आणि हा फोटो तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. मला खूप आवडेल अशा कॉमेंट वाचायला. तर जर आवडला असेल व्लॉग तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आज आपण इथेच थांबू. तोपर्यंत बाय बाय.